वसा जनसेवेचा. ट्युशनची फी भरण्यासाठी वडिलांनी मुलाच्या हातात दिलेले तब्बल 16,000 रुपये घेऊन दोन अल्पवयीन भाऊ घराकडे पायी निघाले. मात्र वाटेत डबा धरून बसलेल्या दोघांनी त्यांना अडवून रस्त्याच्या कडेला अंधारात नेले. एका मुलाचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली आणि दुसऱ्या मुलाच्या जीन्सच्या खिशातील 16,000 रुपये जबरदस्तीने हिसकावल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरात घडल्याने खळबळ आली आहे. या प्रकरणी सय्यद अलियार सय्यद सुलतान वय 38 राहणार अहमद शहापुरा पारपेट मलकापूर यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार 16 जुलै रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास त्यांची दोन मुले सय्यद अदनान आणि सय्यद जिशान ट्युशनवरून घरी परतत होती. तत्पूर्वी वडिलांनी जिशानकडे ट्युशन फी भरण्यासाठी 16,000 रुपये दिले होते. अहमद शहापुरा येथील अहमदिया मशिदीजवळ दोन व्यक्तींनी मुलांना अडवून अंधाराच्या ठिकाणी नेल्याचा आरोप आहे. त्यापैकी एकाने अदनानचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली तर दुसऱ्याने जिशानच्या खिशातील रोकड हिसकावली. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक धावून आल्याने आरोपींनी त्यांच्याशीही झटापट करून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेख हफीज शेख रशीद उर्फ जाधव आणि रेहान शेख बुढन उर्फ रिजवान बिल्डर यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 126(2), 3(5), 309(4) आणि 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. ट्युशनच्या फीवरच लुटारूंचा डोळा होता का? अल्पवयीन मुलांना अंधारात नेण्यामागे नेमका काय डाव होता? या घटनेने मलकापूर शहरातील पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.